आज 17 तारीख 3:51 झाले, म्हणजे जवळजवळ 4 वाजायला आले. आणि आम्ही आता पहाटे उठलो. कालची आमची परिक्रमा संपली आणि आनंद महाराजांचा संकल्प सोडला आणि आता निघालो. तर आम्ही काल मामलेश्वराला पण आम्ही जल चढवलं आहे. आता ओंकारेश्वराला चढवलं आणि नंतर पर्वताला प्रदक्षिणा करणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथून घरी जायला निघणार. तर तत्पूर्वी इतर लोक बघत असतात की त्याच्यामध्ये झोपलेली असतात. धर्मशाळेमध्ये ही सर्व परिक्रमावासी आहेत, आणि इकडे परिक्रमावासींसाठी भोजन व्यवस्था असते. त्यांच्यासाठी अलग व्यवस्था असते. परिक्रमावासींना भरपूर मान दिला जातो, त्यांच्यासाठी अलग व्यवस्था आहे. आणि आमची ही सकाळ आजची गजानन महाराज मठामधील हे दृश्य पाहू शकतो सकाळचं. हे सुभाष पाटील नर्मदे यार नर्मदे मित्र आमची. आणि आता निघालो ओंकारेश्वर दर्शनाला जाण्यासाठी. बायकोला ₹1.5 लाख पगार, पावणे 3 लाख रुपयाचा महिन्यात. ओंकारेश्वराचं मंदिर आहे आणि भक्तांच्या रांगाच लागलेल्या आहेत आणि खूप मस्त जुनं स्ट्रक्चर आहे. मागील बाजू आता आमचे इथले सर्व विधी पार पडले. मामलेश्वराला आम्ही कालच जल चढवलं होतं. आज सकाळी उठलो आणि ओंकारेश्वराला जल चढवलं आणि आता आम्ही निघालो मंदाता पर्वताच्या दर्शनाला. आणि ती दर्शनं पूर्ण झाली की आम्ही घरच्या प्रवासाला निघणार. तत्पूर्वी आता आम्ही चालत आहोत. इथे मामलेश्वराच्या मंदिरात जवळून चाललो. दर्शन वगैरे झाले, आता काय तिथं जाणार नाहीत. तर आता हे बा मंदिर समोर दिसतील तुम्हाला. हे मामलेश्वराचं मंदिर. इथून सुरुवात केली होती आम्ही परिक्रमेला आणि आता हे मांदाता पर्वताच्या प्रदक्षिणेला पण आम्ही आता इथूनच जाणार आहोत. आणि ते दूरवर दिसतं शंकराचार्यांचा स्टॅच्यू दिसतोय बघा. झूम करून बघितलं दिसतंय, खूप मोठा आहे. आणि तो मागच्या व्हिडिओमध्ये पण आलेला आहे आपल्या. तर आता आम्ही पायी निघालो, चालतोय. हे घाटावरील सकाळचं दृश्य. असं सर्व सकाळचं दृश्य असतं. ही लोक जे यांना पायी चालायला किंवा सायकलवर आणि गाडीवर यायला नाही जमत, ही लोक बसमध्ये येऊन अशी परिक्रमा सुरू करतात. जाता आपण हे मंदाता राजेंचं स्टॅच्यू दाखवलेलं होतं. पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो. शिवधून चालू आहे इथे सुंदर. माऊली काय आहे?
हे पुलावरील दृश्य. शंकराचार्यांचा पुतळा. हे ओंकारेश्वरांचं मंदिर. आता आम्ही तिथून दर्शन घेऊन आलो. हे मानदाता पर्वताच्या वाटेवर आहोत आम्ही. हे समोर एक मंदिर दिसत छान. हे मंदिर आहे. त्याच्यानंतर ही नर्मदा माया समोरून वाहते. ही नर्मदा माया आहे. पलीकडील काठ या सर्व बोट विसावलेले आहेत. आणि या ब्रिजवरून आम्ही आता आलो प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी. आणि आता निघालो आम्ही पुढे. आमच्यासारखी इतरही लोक आहेत, त्यांनी सुद्धा सुरुवात केली प्रदक्षिणेला. हा सर्व संगमाचा नजारा आहे. आजकाल भरपूर लोक त्या दिवशी कोणी नव्हतं. ₹40 ₹10 के दे रही थी मौसी उधर. वाले हमारे पास दे भाई। हमारे पास क्या अलग आता है उसमें. 10 वाली ले लो। 10 वाली ले लो 10 वाली। इतना ही दे रही थी मौसी वो. इतना दे रही थी 10 रुपए में. 30 रुपए दे दो तुम्हारे। 10 रुपए में दे रही थी वो. हम सोचा आगे मिलेगी इसलिए आगे आएंगे. इथून आता आम्ही डाल घेतली. ते ऋणमुक्तेश्वराला वाहायला ही आता इथं संगमामध्ये बुडवणार आणि तिथे इनवून मंदिरात वाहणार असं एक आम्हाला महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही करणार. आणि काही वस्तू होत्या पूजेच्या ते इथे संगमावर व्हायच्या आहेत आणि आंघोळ करायला सांगितले. एक प्रकार आहे समजण्यामध्ये अंगात आल्यासारखा प्रकार वाटतोय. आणि बरेच लोक त्या समाजाचे इकडे आलेले आहेत. हा पूर्ण संगमाचा नजारा आहे. इथून एक मैया वाहते ती इथून पण म्हणजे नर्मदा मैया आहे ती 2 भागाने वाहते ते. असा हा नजारा आहे. लोक आहेत भरपूर इथे. इथे एक संगम आहे. पाणी खूप फोर्समध्ये आहे. वरून सोडला असं धरणातून बहुधा खूप फोर्समध्ये पाणी आहे.
इथलं ठिकाण निवडलं आमच्या मित्रांनी. एंडिंगला आहे ते एक छोटं मंदिर आहे साईडला.